या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज मी तुम्हाला सांगणार 20 मार्च रोजी गुरु स्वामी समर्थ प्रकट दिवस आहे। त्या निमित्ताने भरपूर जण गुरुचरित्र पारायण स्वामी चरित्र सारामृतचं पारायण करत आहेत। पण ज्यांना 7 दिवसाचं पारायण करणं शक्य नाही गुरुचरित्राचं, तर त्यांनी 3 दिवसाचं पारायण कशा पद्धतीने करावा याचा मोठा व्हिडिओ त्याची लिंक मी खालच्या साईटला दिलेली आहे। त्याच्यावर तुम्ही जाऊन नक्कीच चेक करा, तुम्हाला संपूर्ण माहिती प्राप्त होईल की आपल्याला नैवेद्य कोणता दाखवायचा आहे, उद्यापन कसं करायचं आहे, साध्या सिंपलपणाने गुरुचरित्र पारायण कसं करायचं आहे याबद्दल सविस्तर माहिती सांगितलेली आहे। बघा, गुरुचरित्र म्हणजे हा गुरुचरित्र ग्रंथ जो आहे तो 5वा वेद आहे। त्यामुळे अतिशय साध्या सिंपलपणाने आपल्याला हे पारायण करायचं आहे। यात काही घाबरून जाण्याची गरज नाही। आपल्याला ह्या काळामध्ये काय खावं आणि काय खाऊ नये किंवा काय नियम पाळावे याबद्दल सुद्धा सांगितलेलं आहे। बघा, गुरुचरित्र पारायण 7 म्हणजे आपली मनात असून सुद्धा आपल्याला 7 दिवसाचं करता येत नसेल तर तुम्ही अमावस्येच्या अगोदर 3 दिवसाचं हे गुरुचरित्र पारायण करू शकतात। अतिशय साध्या सिंपलपणाने सांगितलेलं आहे, जे कोणीही करू शकतं। बघा, ज्यांचे लहान मुलं आहे किंवा जॉब करत असणार त्यांना शक्य होत नसतील तर त्यांनी 3 दिवसाचं हे गुरुचरित्र पारायण करून बघा। संकल्पयुक्त जर गुरुचरित्र पारायण आपण केलं तर आपल्या मनातल्या ज्या कामना असतात ते गुरु पूर्ण करत असतात। आणि ज्यांना म्हणजे दत्त महाराजांची जर कृपा असेल तर नक्कीच तुमचं पारायण पूर्ण होईल, कामना पूर्ण होतील। नक्कीच हे 3 दिवसाचं पारायण करून बघा, अनुभव घेऊन बघा। माझं चॅनल आवडत असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा। श्री स्वामी समर्थ।